हॅलो विद्यार्थी मित्रांनो. तर आज तारीख 16 मार्च 2026. आज होता तुमचा इतिहासाचा पेपर, इतिहास व राज्यशास्त्र. तर बघा मित्रांनो, तुमची उत्तरं चेक करून घ्या आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला किती मार्क्स येत आहे. जे नवीन असतील आपल्या चॅनलवर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग बघूया, आन्सर चेक करून घ्या सगळ्यांनी. तर पहिला प्रश्न होता वाहन तुमचा, प्रश्न क्रमांक 1, त्याच्यातला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 3 मार्क्ससाठी होता, विधाने पूर्ण करायची होती. तर एक लक्षात ठेवा, तुम्ही तुमचा जो ऑप्शन असेल तो ऑप्शन इथे लिहून पूर्ण विधान पूर्ण करायचं होतं. तर बघा, पहिला जो होता त्याचं उत्तर होतं क ऊर. तर ते ऊर इथे लिहून त्याला व्यवस्थित अंडरलाईन करून हे सेंटेन्स पूर्ण लिहायचं होतं. तर तुम्हाला 1 मार्क्स मिळेल. दुसरं होतं, महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार टिंबटिंब यांना म्हणतात. तर याचा ऑप्शन क्रमांक क हा बरोबर होता, संत नामदेव. तर ते इथे संत नामदेव तुम्हाला ऑप्शन लिहायचा होता, व्यवस्थित अंडरलाईन करायची होती आणि पूर्ण वाक्यात उत्तर करायचं होतं. तर बघा, तुमचे MCQ चेक करून घ्या. पूर्ण पेपर चेक करून झाल्यावर कमेंटमध्ये मार्क्स नक्कीच कळवा. प्रश्न क्रमांक 3 होता याच्यातला. तर 3 मध्ये काय विचारलं होतं, आधुनिक इतिहास लेखनाचा जनक टिंबटिंब यास म्हणतात. तर याचं उत्तर होतं ते इथं लिहायचं होतं तुम्हाला, व्हॉल्टेअर. ठीक आहे. तर तुम्ही जर व्यवस्थित असे पूर्ण विधान पूर्ण लिहिलेलं असेल, उत्तर बरोबर असेल, तर तुमचे 3 मार्क्स फिक्स आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक पहिला त्याच्यातला ब होता, पुढीलपैकी प्रत्येक संचातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा. ठीक आहे, पुन्हा लिहायची होती. तर चुकीची जोडी ओळखायची पण होती आणि ती पुन्हा लिहायची होती करेक्शन करून. ठीक आहे, प्रश्न व्यवस्थित समजून वाचा, समजून घ्या. संचातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहायची आहे. तर बघा, पहिलं होतं प्रभाकर आचार्य के अत्रे. ही चुकीची जोडी होती. बरोबर जोडी काय होती, प्रभाकर भाऊ महाजन असं लिहायचं होतं. नंतर दुसरं जे होतं, दुसरी चुकीची जोडी होती खाशाबा जाधव. फुटबॉल नव्हते ते, तर खाशाबा जाधव कोण होते, कुस्ती लढणारे. नंतर तिसरं होतं, त्याच्यातली चुकीची जोडी होती महाराज सयाजीराव विद्यापीठ. हे दिल्लीत नसून वडोदरामध्ये आहे. तर हे करेक्शन करून जोड्या लिहायच्या होत्या. त्यानंतर प्रश्न दुसरा होता तुमचा ॲक्टिव्हिटी. ठीक आहे, प्रश्न दुसऱ्यातला जो होता तो ॲक्टिव्हिटी होता, 4 मार्क्ससाठी होता. तर पहिलं होतं, दूरदर्शनशी संबंधित पुढील कालरेषा पूर्ण करा. तर कोणतेही 2 लिहायचे होते. तर बघा, पहिल्या इथं आलं असतं 1959. नंतर इथे मुंबई केंद्राचे कार्यक्रम सुरू झाले किंवा मुंबई केंद्र सुरू झाले. त्यानंतर इथं 1982 होतं आणि इथे जे होतं 1991 मध्ये परदेशी व खाजगी चॅनलला भारतात परवानगी मिळाली. तर ही पहिली ॲक्टिव्हिटी होती, ज्याच्यात 4 बॉक्स भरायचे होते, व्यवस्थित अंडरलाईन करून लिहायचं होतं. त्यानंतर याच्यातलं दुसरं होतं, वृक्ष तक्ता पूर्ण करा. तर मृत सांस्कृतिक वारसा लिहायचा होता, मृत आणि अमृत. तर बघा, याच्यात कोणकोणतं येतं, प्राचीन स्थळे व वास्तू, हस्तलिखिते, शिल्प व चित्रे. आणि अमृत मौखिक परंपरा, लोकगीते, लोककथा, पारंपरिक ज्ञान व सण उत्सव साजरे करण्याच्या पद्धती, हे याच्यात येतं. तर अशा या 2 ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायच्या होत्या. तिसरी ज्याने लिहिलेली असेल तर तिसरी पण चेक करून घ्या. इथे होतं फ्रान्स, इथे होतं ब्रिटिश संग्रहालय, नंतर भारत आणि इथं नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री. तर हे तिसऱ्याचं होतं. बांधव उत्तर चेक करून तुमचे मार्क्स नक्कीच कळवा, तुम्हाला किती मार्क्स येत आहे. ठीक आहे. तर बघा, इथे थोडक्यात टिपा लिहायच्या होत्या, कोणतेही 2 लिहायचे होते, 4 मार्क्ससाठी होते. तर 4 मार्क्ससाठी आहे म्हणजे प्रत्येकी 2 मार्क्ससाठी होतं. तर तुम्ही 4 पॉईंट्स लिहिणं गरजेचं होतं. तर राष्ट्रवादी इतिहास लेखनमध्ये तुम्ही व्याख्या, उद्देश, वैशिष्ट्य, महत्त्वाचे इतिहासकार असे 4 पॉईंट्स तुम्ही एक्सप्लेन करायचे होते. त्यानंतर दुसरं जे होतं, उपयोजित इतिहास, त्याच्यात व्याख्या, महत्त्व, वैवाहिक संधी आणि सार्वजनिक इतिहास या गोष्टी होत्या. आणि तिसरं होतं मार्को पोलो. तर याच्यात त्याचा परिचय, आशियाची सफर जी केली होती त्याने त्याबद्दल, आणि लेखन आणि महत्त्व याबद्दल लिहायचे होते. त्यानंतर प्रश्न तिसरा जो आहे तो सकारण स्पष्ट करा. कोणतेही 2 लिहायचे होते 4 मार्क्ससाठी. तर एक झालं तुमचं 2 मार्क्ससाठी. तर तुम्ही 4 पॉईंट्स करायचे होते याच्यासाठी. तर तुम्हाला 2 मार्क्स फिक्स असतील एका क्वेश्चनसाठी, आन्सरसाठी. तर बघा, हे क्वेश्चन बघून घ्या. त्यानंतर प्रश्न चौथा होता, ज्याच्यात तुम्हाला एक पॅसेज दिलेला असतो आणि त्या पॅसेजवर प्रश्न विचारलेले असतात. तर हा एक पॅसेज दिलेला होता, त्याच्यावरती उत्तर चेक करून घ्या. तर पॅसेजमध्ये जो प्रश्न पहिला होता, तर सोहगडा ताम्रपट कोणत्या काळातील असावा असे मानले जाते. तर मोरे काळातील, हे त्याचं उत्तर होतं. दुसरं होतं, सोहगडा
ताम्रपटावरील कोरीव लेख कोणत्या लिपीत आहे? तर हे ब्राह्मी लिपीत आहे. हे बघा इथंच दिलेलं होतं उतार्यामध्ये, हे बघा ब्राह्मी लिपीत आहेत. त्यानंतर प्रश्न तिसरा होता, सोहगडा ताम्रपटाचे इतिहासातील महत्त्व सांगा. तर महत्त्व काय आहे? भारतातील दुष्काळ व्यवस्थापनाचा सर्वात जुना ज्ञात पुरावा म्हणजे कोण आहे? सोहगडा ताम्रपट. तर 4 प्रश्न असे झाले. प्रश्न चेक करून घ्या, उत्तर तुमचे चेक करून घ्या आणि नक्कीच कळवा कमेंटमध्ये की तुमचे मार्क्स किती येत आहे. ज्यांनी आपल्या चॅनलला फॉलो केलं नसेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुढचे आन्सर चेक करून घेऊ आता. तर प्रश्न 5वा आहे, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2 लिहायचे होते, 6 मार्क्ससाठी होते. तर इथे प्रत्येकी एक 3 मार्क्ससाठी आहे. तर तुम्ही 6 पॉईंट्स बनवणे याच्यासाठी गरजेचे होते. तर हे 4 प्रश्न होते, याच्यापैकी तुम्हाला 2 लिहायचे होते कोणतेही. त्यानंतर प्रश्न 6वा होता, इथून राज्यशास्त्र सुरू होतं. ठीक आहे. तर प्रश्न 6व्याचा पहिला जो होता, संविधानाच्या मूलभूत चौकटीला धक्का न लावता संविधानात बदल करण्याचा अधिकार हे संसदेला आहे. ठीक आहे. तर याचं होतं. हे पण पूर्ण वाक्यात लिहायचं होतं, व्यवस्थित उत्तर लिहून इथे अंडरलाईन करायची होती. दुसरं होतं, शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी कशाची गरज आहे? हरित क्रांती करण्यात आली. ठीक आहे. नंतर प्रश्न 7वा होता, पुढील विधाने चूक की बरोबर ते कारण स्पष्ट करा. कोणतेही 2 लिहायचे होते 4 मार्क्ससाठी. तर 1 मार्क्स तुम्हाला चूक की बरोबर ते सांगण्यासाठी मिळेल आणि 1 मार्क्स तुम्हाला सहकारण स्पष्ट केलं तर त्याच्यासाठी मिळणार होता. तर बघा पहिलं आहे याच्यात. तर बघा पहिलं जे होतं, सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने राखीव जागांची तरतूद महत्त्वाची आहे. तर हे बरोबर होतं. याचं कारण स्पष्ट करायचं होतं, का बरोबर होतं. नंतर दुसरं, एखाद्या घटक राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे राज्य सरकार ठरवतं. तर हे चूक होतं आणि त्याचं सहकारण स्पष्ट करायचं होतं. तिसरं होतं, निवडणुकीतील भ्रष्टाचारामुळे लोकांचा लोकशाही प्रक्रियेवरचा विश्वास उडू शकतो. तर हे पण बरोबर होतं आणि त्याचं कारण लिहायचं होतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8, त्याच्यातला होता 52, कोणतेही एक लिहायचं होतं 2 मार्क्ससाठी. तर बघा प्रादेशिक म्हणजे काय? आपल्या देशाबद्दल अवाजवी सार्थ अभिमान बाळगणे, अस्मिता आणि अभिमान या पॉईंट्सवर तुम्हाला मुद्द्यांवर उत्तर लिहायचं होतं. त्यानंतर दुसरा होता, लोकसभेतील महिलांचे प्रतिनिधित्व. तर याच्यात काय यायला पाहिजे? लोकशाहीत सहभाग वाढवणे हे ना महिलांचा. नंतर मतदानाचा व निवडणुका लढवण्याचा समान अधिकार देणे महिलांना पण. असे तुम्ही पॉईंट्स लिहू शकत होता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8मध्ये ब होता, तो पण 2 मार्क्ससाठी होता. कोणतीही एक आपल्याला कृती पूर्ण करायची होती. तर पहिली जी होती, तर दिलेला आकृतिबंध पूर्ण करा. याच्यात होतं राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्य. तर ते आहे पक्षीय कार्यक्रम, सत्ता मिळवणे, विचारसरणीचा आधार आणि निवडणूक लढवणे. तर इथे हे पॉईंट्स येऊ शकत होते. या व्यतिरिक्त थोडंसं काही बरोबर असतील अजून तर दुसरे तुम्ही लिहू शकत होता. त्यानंतर याच्यातलं दुसरं दिलेलं होतं, स्वातंत्र्यपूर्व काळातील आदिवासी चळवळी व स्थळे. तर ते कोणकोणते आहेत? रामोशी महाराष्ट्र, पुणे व सातारा जिल्हा होता. गौंड जो होता तो ओडिसा व बिहार, छोटा नागपूर परिसर. मुंडा जो होता तो बिहार, छोटा नागपूर. कोलाम जो होता तो महाराष्ट्र, विदर्भ परिसर. नंतर प्रश्न क्रमांक 9 येतो तुमचा. हा शेवटचा प्रश्न होता. पुढील प्रश्नांचे थोडक्यात उत्तर लिहा. कोणतेही एकच लिहायचे होते. 2 मार्क्ससाठी होते. तर याच्यात 4 पॉईंट्स तुम्हाला लिहिणे गरजेचे होते. तर मुक्त व न्याय निवडणुका घेण्यासमोरील आव्हाने स्पष्ट करा. तर कोणत्या मुद्द्यांवर तुम्ही उत्तर लिहायचे होते? पैशांचा गैरवापर, गुन्हेगारीकरण, हिंसाचार, कौटुंबिक मक्तेदारी. नंतर प्रश्न दुसरा जो होता, राजकीय प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी कोणते प्रयत्न केले जातात? तर ते एक आहे निवडणूक सुधारणा, उमेदवाराची माहितीचा अधिकार आणि आचारसंहिता. तर या प्रकारे तुमचा हा इतिहासाचा व राज्यशास्त्राचा पेपर आज झालेला आहे. उत्तरं चेक करून घ्या. उत्तरं चेक करून कमेंट्समध्ये नक्कीच सांगा तुम्हाला किती मार्क्स येत आहे. पेपर चांगला गेला असेल. नंतर आहे भूगोलाचा पेपर. तर भूगोलाचे जे प्रश्न आहेत IMP ते आपण अपलोड केलेले आहेत. तर ते पण जाऊन बघा. तर भूगोलच्या पेपरसाठी ऑल द बेस्ट. इतिहासाचा पेपर चांगला गेला असेल त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. ते आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि कमेंट्समध्ये मार्क्स नक्कीच कळवा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.